नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड पोलिसांनी राजगुरुनगर येथील सातकर स्थळ भागात जुगार अड्ड्यावर आज छापा मारला। या ठिकाणी अलिशान वाहनांमधून चाकण व अन्य भागातून काही मंडळी जुगार खेळण्यासाठी आल्याचे निष्पन्न झाले आहे। पोलिसांचा छापा पडताच येथील अनेक जण फरार झाले आहेत। चाकणमधील रमेश पुरोहित यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी अन्य साथीदारांची नावे सांगितली। त्यानुसार जागा मालक आणि पळून गेलेले संशयित यांच्यावर खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे। खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे तपास करत आहेत। सोमाटणे फाटा येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात 5 जणांच्या टोळक्याने हातात धारधार शस्त्र घेऊन दरोडा टाकला। मात्र दुकानातील कामगार आणि ग्राहकांनी आरडाओरडा केल्यामुळे चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला। हा प्रकार सोमाटणे फाटा येथील पवित्रा सोनी ज्वेलर्स दुकानात गुरुवारी दुपारी 12:30च्या सुमारास घडला। या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे। आरोपींमध्ये खेड तालुक्यात वास्तव्यास असलेल्या एकाचा समावेश आहे। ज्वेलर्सचे मालक गिसूलाल बन्सीलाल सोनी वय वर्ष 53 राहणार हिंजवडी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार प्रेम सुरेश सोनवणे वय वर्ष 21 राहणार पवनानगर तालुका मावळ, अमित मच्छिंद्र शेटे वय वर्ष 35 राहणार बालाजीनगर चाकण यांना अटक केली आहे। तर बिट्या उर्फ योगीराज विश्वनाथ मुरे वय वर्ष 36 राहणार सोमाटणे, लहू अशोक भालेकर राहणार सोमाटणे, सूरज गायकवाड राहणार फुरसुंगी हडपसर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। पिंपरी चिंचवड आणि नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरी व चैन चोरी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे। अटक केलेल्या आरोपींकडून 5,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 9 गुन्हे उघडकीस आले आहेत। अटक करण्यात आलेल्यांमध्ये चाकणमधील एकाचा समावेश आहे। दीपक भगवान जाधव वय वर्ष 26 राहणार कुशल सोनाली सोसायटी समोर चाकण तालुका खेड जिल्हा पुणे, सचिन साहेबराव पगार वय वर्ष 31 राहणार संतोषी मातानगर MIDC सातपूर नाशिक असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत। आरोपी पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत। दरोडा विरोधी पथकाने चैन चोरीच्या घटनास्थळी भेट देऊन अनेक CCTV फुटेजची तपासणी करून रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले। CCTV तपासत असताना या गुन्ह्यातील व आरोपींचा पर्दाफाश झाला आहे। शासनाने शतकोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवित मोठ्या प्रमाणात झाडे लावून जिवंत ठेवण्यासाठी त्याच्या संगोपनावर कोट्यवधींचा खर्च केला। पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असताना खेड तालुक्यातील गोनवडी ते बोरदरा वन परिक्षेत्राच्या लगतच्या भागात शेकडो जिवंत झाडांची कत्तल करून त्याची राजरोस ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। वन परिक्षेत्राच्या लगत मोठ्या प्रमाणात निसर्गाने नटलेला जंगल व्याप्त परिसर असून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार व भ्रष्ट वृत्तीमुळे आता झुडपी जंगलही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। भविष्यात झुडपी जंगल राहणार की नाही अशी शंका निर्माण झाली आहे। त्यामुळे पर्यावरण प्रेमी नागरिक साहेब जंगल वाचवा हो अशी हाक देत आहेत। हा प्रकार सर्रास सुरू असतानाही वन परिक्षेत्र अधिकारी मात्र कानावर हात ठेवत आहेत। अवैध वृक्षतोडीचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे। मागील काही दिवसात शेकडो वृत्तांची वृक्षतोड झाली आहे। चाकण MIDC टप्पा 5च्या पार्श्वभूमीवर या भागात काही बड्या धनिकांनी परिसरात जमीन खरेदी केल्या आहेत। या जमिनींवर भूखंड माफियांच्या सामूहिक टोळ्या सध्या कार्यरत आहेत। त्यामुळे विकासाच्या नावाखाली या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर जंगलतोड आणि उत्खनन सुरू आहे। वन संपदेने नटलेल्या या भागात अतिरिक्त मानवी हस्तक्षेप, नियमबाह्य सुरू असलेली बांधकामे, खाणकामे, अवैध वृक्षतोडी, मोठ्या प्रमाणावर होणारे पर्यावरणीय ऱ्हास सुरू आहे। वन विभागाला याबाबत विचारले असता संबंधितांनी वन विभागाशी पत्रव्यवहार करून वृक्षतोड केल्याचे सांगितले आहे। त्यामुळे एकूणच याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे।
मृत्यूचा सापळा अशी ओळख झालेल्या चाकण शिक्रापूर रस्त्यावर मोहितेवाडी शेलपिंपळगाव तालुका खेड हद्दीत MK फायबर ग्लास समोरास शनिवारी 29 जून रोजी सायंकाळी 6च्या सुमारास भरधाव वाहनाने महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे। श्रीमती सिंधुबाई केरबा मोहिते राहणार शेलपिंपळगाव तालुका खेड यांचा या अपघातात मृत्यू झालाय। या अपघातानंतर भरधाव वाहन चालक तसाच पुढे पळून गेलाय। चाकण शिक्रापूर मार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे। या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत। जीवघेणे खड्डे बुजवणीबाबत पुणे जिल्हा शिवसेना उभाटा ग्राहक कक्षाच्या वतीने राजगुरुनगर ST बस आगार अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। राजगुरुनगर ST बस आगारातील फलाट पुढे जीवघेणे मोठे खड्डे पडले आहेत, त्यात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले आहे। 2.5 वर्षाचा चिमुरडा मुलगा पानसरे मळा येथून खेळताना काही अंतरावर चक्रेश्वर रोड भागात गेला। वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने हा मुलगा पुन्हा आईवडिलांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आला। कैफ अली औरंगजेब अन्सारी वय 2.5 वर्ष असे या मुलाचे नाव आहे। वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी चंद्रशेखर चौरे यांच्या सतर्कतेने मुलगा सुखरूप आईवडिलांच्या कुशीत विसावला। चाकण शिक्रापूर रस्त्यावर रासेफाटा तालुका खेड या ठिकाणी आमदार मसाले या किराणा मालाच्या दुकानात काही जणांनी पैसे न दिल्याने विवस्त्र होऊन धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केल्याचे स्थानिक नागरिकांनी कळवले आहे। याबाबतचे काही व्हिडिओ स्थानिकांनी पाठवले आहेत, मात्र ते दाखवताच येऊ शकत नाहीत अशा स्थितीत आहेत। स्थानिकांनी पोलिसांना कळवले, मात्र सतत त्रास दिला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। आज आमदार मसाले म्हणून आमचं दुकान आहे आणि तृतीयपंथी सकाळी आले होते, म्हणजे मी नुकतंच दुकान उघडलं, झाडलोट चालू होती, त्यावेळी ते आले आणि मी त्यांना म्हटलं की नंतर या, थोड्या वेळानंतर मी नंतर देते तुम्हाला। तर मग असं म्हटल्यानंतर त्यांनी डायरेक्ट माल वगैरे फेकून दिला, घाणघाण शिव्या द्यायला सुरुवात केली आणि नको त्या भाषेत बोलत होते, म्हणजे अक्षरशः आम्ही सांगू पण शकणार नाही आणि ऐकवत पण नव्हतं, इतक्या घाण भाषेत बोलत होते। आणि फक्त आम्हालाच नाही तर इथं म्हणजे जेवढं दुकान आहेत त्या सगळ्यांना हाच त्रास आहे त्यांचा आणि ही एक फार मोठी सामाजिक प्रश्न झालेला आहे आणि त्याचा लवकरात लवकर निर्णय काहीतरी व्हायला हवा, नाहीतर सामान्य माणसांना याचा खूप त्रास भोगावा लागतोय। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कोहिंडे तळवडे गावाच्या विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस व माजी नौसैनिक राजकुमार उर्फ राजभाऊ बाबूराव रौंदळ यांची बिनविरोध निवड झाली। जून संपत आला तरी पावसाने अपेक्षित कृपादृष्टी दाखवलेली नाही, मात्र खेडच्या पश्चिम भागातील शेतकरी बटाटा लागवडीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळा आषाढी यात्रेस राज्यासह परिसरातून लाखो भाविक वारकऱ्यांचे वैभवी पालखी सोहळ्याने विना मंडपातून हरिनाम गजरात सायंकाळी सुमारे 1 तास उशिरा 7चे सुमारास प्रस्थान झाले। प्रथा परंपराचे पालन करीत समाज आरतीने श्रींचा सोहळा 1 दिवसाचे मुक्कामास दर्शनबारी मंडप गांधी वाड्यात विसावला। आळंदीत एक मुक्काम घेत श्रींची पालखी पुढील 2 दिवसांच्या मुक्कामास पुण्याकडे रविवारी दिनांक 30 जून रोजी भल्या पहाटे मार्गस्थ होईल। आषाढी पायीवारीचा प्रस्थान सोहळा अनुभवण्यास राज्य परिसरातून लाखो भाविक हरिनाम गजर करीत दिंड्यादिंड्यातून आळंदीत दाखल झाले होते। प्रस्थान सोहळ्यास प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार अमोल कोल्हे, संजय उर्फ बंडू जाधव, श्रीरंग बारणे, उर्जित सिंह शितोळे, महादजी शितोळे सरकार, प्रमुख विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमाप उपस्थित होते। यावेळी एकनाथ शिंदे यांचा देवस्थानतर्फे सत्कार करण्यात आला। यावेळी शिंदे यांनी वारकरी भाविकांचे सोबत फुगडी खेळत सोहळ्यात सहभागी झाले। इंद्रायणी नदी घाटावर जात पाहणी केली। चाकण चौकात सुशोभीकरणाचे उद्घाटन झाले। पालखी सोहळ्यामुळे समाधी मंदिर परिसर सजवण्यात आलेला आहे। संपूर्ण मंदिराला आकर्षक फुलांची आरास व सजावट करण्यात आली आहे। एकूणच या सोहळ्याच्या निमित्ताने खेड तालुक्यातील आळंदी आणि परिसरात असे भक्तिमय वातावरण पाहावयास मिळत आहे। आषाढी वारी निमित्ताने आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये केंद्र पुरस्कृत उल्हास ॲप नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसाराबाबत महाराष्ट्र शासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्रचार रथाचे मिनी बस उद्घाटन महाराष्ट्र राज्य योजनेचे शिक्षण संचालक महेश पालकर यांच्या हस्ते आळंदी येथे करण्यात आले।
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 29 जून 2024 रोजी कांद्याची 1050 क्विंटल आवक होऊन कांद्याला 1000 ते 3100 रुपये दर मिळाला। बटाट्याची 2000 क्विंटल आवक होऊन 2000 ते 3000 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 29 जून 2024 रोजी जळगाव जिल्ह्यातून डांगर भोपळ्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती। जळगावपेक्षा चाकण मार्केटमध्ये डांगर भोपळ्याला चांगला दर मिळत असल्याने जळगावचे शेतकरी आपला माल चाकण मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। महाजन गाव कोणतं? चोपडा जळगाव जिल्हा। चक्री म्हणजे काय? चक्री गंगाबाई म्हणतात त्याला। चक्री म्हणजे डांगर भोपळा म्हणतात? हो, आमच्याकडे चक्री म्हणतात। बरं, डांगर भोपळा काय भाव आहे त्याचा? तिकडे का 8 रुपये किलो आणि इथं इथे काय 12 रुपये इतका आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 29 जून 2024 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे, परंतु गिराईक हे अतिशय कमी आहे। कारण अधूनमधून पावसाच्या सरी येत असल्यामुळे माल खराब असल्यामुळे आणि समोर किरकोळ गिराईक विक्रीच्या पुढे माल सेल होत नाही, त्याच्यामुळे गिराईक बाजारामध्ये कमी आहे। आज रोजी कोबी 15 ते 22 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे फुलावर असेल, फुलावर 25 ते 30 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे वांगे असेल, वांगी सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे। टोमॅटो सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे। कारल्याचे भाव उतरलेले आहेत, कारले 30 ते 35 रुपये किलो आहे। गवार सुद्धा 60 ते 70 रुपये किलो झालेले आहे। दुधी भोपळाचे भाव सुद्धा 15 ते 25 रुपये किलो झालेले आहे। डांगर भोपळा सुद्धा 10 ते 15 रुपये किलो झालेले आहे। शेवग्याचे भाव टिकून आहेत। शेवगा 110 ते 120 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे मिरची असेल, मिरची 60 ते 70 रुपये किलो आहे। दोडका सुद्धा एकदम भाव कमी झालेले आहे। दोडका सुद्धा 40 ते 50 रुपये किलो झालेले आहे। शिमला मिरचीचे सुद्धा भाव कमी झालेले आहेत। शिमला मिरची सुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेली आहे। श्रावणी घेवडा 100 ते 110 रुपये किलो झालेला आहे। वालवर असेल, वालवर सुद्धा 80 ते 90 रुपये किलो झालेले आहे। चवळी 35 ते 40 रुपये किलो झालेले आहे। तोंडले सुद्धा 30 रुपये किलो झालेले आहे। राजम्याचे भाव मात्र जास्त कडकमध्ये आहेत। राजमा 130 ते 150 रुपये किलो आहे। पावटा सुद्धा 80 ते 90 रुपये किलो आहे। भेंडी सुद्धा 35 ते 40 रुपये किलो आहे। गाजर सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे। गोसावळी सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे। बीट सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे। काकडी सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे पापडी असेल, पापडी सुद्धा 80 ते 90 रुपये किलो आहे। वाटाण्याचे भाव भडकलेले आहेत। वाटाणा 180 ते 190 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथी 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे शापू सुद्धा 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे। पालक 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे। कोथिंबीर सुद्धा 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे। सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।